नमस्कार. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण नवीन चॅनल चालू केलेला आहे टेलरिंगसाठी आणि टेलरिंगशी रिलेटेड म्हणजे सर्व माहिती आपण या चॅनलवरती बघणार आहोत. आणि म्हणजे बेसिक आपण पहिल्यांदा बघणार आहोत. म्हणजे कसं आपल्याला बेसिक एकदा माहिती झालं तर मग आपण पुढच्या गोष्टी पण पटपट शिकू शकतो. तर आज मी तुम्हाला हाफ कटोरी ब्लाऊज म्हणजे चारटक्स ब्लाऊज साधा पण शिवला जातो आणि हाफ कटोरी चारटक्स पण शिवला जातो. म्हणजे आता आपण त्याची कटिंग बघूया. तर इथे मी 34 साईजचा हाफ कटोरी ब्लाऊज तुम्हाला कटिंग करून दाखवणार आहे आणि त्याची स्टिचिंग पण आपण बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात पहिल्यांदा इथे मी अस्तर घेतलेला आहे 1 मीटर. आता हे अस्तर आपण हे पहा अशा प्रकारे अंतरून घ्यायचं. या साईडला ओपन भाग आहे आणि या साईडला बंद भाग आहे. इथे स्लीव मोठी शिवायची आहे 7-8 इंचाची, त्याच्यामुळे मी 1 मीटर इतकं अस्तर घेतलेलं आहे. आता आपण पहिल्यांदा माप टाकून घेऊया. सर्वात पहिल्यांदा आपण ब्लाऊजचा मागचा भाग बघणार आहोत कसा कटिंग करायचा माप टाकून. स्क्रीनवरती मी तुम्हाला ब्लाऊजची जी माप आहे ती देणारच आहे. हे पहा, इथे आपल्याला तयार 13 इंच ब्लाऊज बनवायचा आहे. त्यासाठी इथे मी 13 + 1 इंच म्हणजे 14 इंच असं माप टाकून घेणार आहे पहिल्यांदा. नंतर छातीचा चौथा भाग, इथे मी 34 इंच छातीचा ब्लाऊज शिवत आहे, त्यामुळे 34चा चौथा भाग. हे पहा, ज्यांना समजत नसेल त्यांच्यासाठी दाखवते. मेजर टेपवरतीच आपण चौथा भाग काढू शकतो अशा प्रकारे. हे पहा, असं फोल्ड करून घ्यायचा. टेप व्यवस्थित अशी करून घ्यायची. आता खरं तर असं आपण हे पहा 17 दुने 34 असं बघू शकतो, परंतु कोणाला नसेल समजत तर असं सांगते. पहिल्यांदा 34 पर्यंत निम्मं करून घ्यायचं आणि मग 17 येतं, बरोबर आहे. 2 भाग झाले, मग 17चे पुन्हा 2 भाग आपल्याला करायचे आहेत. मग इथे आपल्याला 8.5 इंच इतकं माप येतं. तर आपण इथे 8.5 इंच इतकं माप घालून घेणार आहोत. आणि आता पहिल्यांदा आपण पट्टीच्या साहाय्याने सरळ रेषा देऊन घेऊया अशा प्रकारे. आता इथे आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे. 34 इंच चेस्ट आहे, छाती आहे, त्यामुळे इथे मी 5 इंच इतका शोल्डर घेणार आहे. चारटक्स ब्लाऊज आहे त्याच्यामुळे. आणि इथे आपण मुंढा 5.5 इंच घेणार आहोत. परफेक्ट बसतो ब्लाऊज. याप्रमाणे तुम्ही एकदा ट्राय करा. आता ही सरळ रेष अशी करून घ्यायची. आता इथे आपण 8.5 इंचावरती माप घेतलेलं आहे छातीचा चौथा भाग घेतलेला आहे. आता त्याच्या पुढे आपण शिलाई माया घ्यायची आहे. जर तुम्हाला आवडत असेल जास्त ठेवायला तर तुम्ही 2 इंच घेऊ शकता. इथे मी 1.5 इंच घेते. तर ही सरळ रेष खाली अशी देऊन घ्यायची. आता आपल्याला छाती 34 आहे, परंतु कंबर इथे छातीचं माप आपण टाकून घेतलेलं आहे. आता आपण इथे कमरेचं माप टाकून घेऊया. इथे आपण कंबर ब्लाऊजची 28 आहे, छाती 34 आहे, पण कंबर 28 आहे. त्यामुळे आपण इथे कमरेचा चौथा भाग
म्हणजेच 7 इंच. हे पहा, 7 चोक 28 आणि 1 इंच आपण डाच घेणार आहोत, टक्स घेणार आहोत म्हणून. आणि त्याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच इतकी शिलाई पाहिजे. तर इथे आपण सरळ रेष देऊन घेऊया. इथपर्यंत समजलं. इथे आपण 1 इंच टक्ससाठी घेतलेला आहे आणि इथे शिलाई माया घेतलेली आहे. आता आपण गळा रुंदी 2 इंच इतकी घेणार आहोत. इथे मागचा गळा हा डीप आहे, त्यामुळे आपण 2 इंच इतकी गळा रुंदी घेतलेली आहे. आणि गळा उंची इथे तयार 9 आहे गळा, त्यामुळे इथे मी 9.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. आता आपण सरळ रेष देऊन घेऊया. गळ्याचा आकार तुम्हाला जो आवडतो त्याप्रमाणे तुम्ही देऊ शकता. अर्धा इंच शिलाई माया म्हणून मी घेतलेली आहे. शोल्डरच्या इथे अर्धा इंच गळा आपला दबणार आहे म्हणून. आता इथे बघा, इथे 2 इंच घेतलेले आहे. आता गोल गळा आपल्याला बनवायचा असेल तर आपल्याला थोडंसं इथे एक्स्ट्रा घेऊन इथे मी 3 इंच घेते, म्हणजे गळ्याचा आकार छान येतो. हे पहा, अशा प्रकारे मार्किंग करून घेऊया. आणि असं सहज हाताने आपण इथे असं गोल गळा द्यायचा आहे. खूप छान दिसतो अशा प्रकारे कटिंग केलेला गळा. नसेलच जमत तर इथून 1 इंचावरती घ्यायचं आणि आपल्याला गोल गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे. तर इथे आपण जे छातीचं माप घेतलेलं आहे, छातीचा चौथा भाग, ते मार्किंग. आणि इथे आपण जो मुंडा घेतलेला आहे 5.5 इंच, त्याचा मध्य घ्यायचा आहे आपल्याला. इथे आणि इथून आपल्याला 1.25 इंच वरती आपण मार्किंग करणार आहोत. आणि आता हे तिन्ही आपण जे मार्किंग केलेलं आहे ते जोडायचं आहे अशा प्रकारे. हे पहा, इथे आपली मागच्या भागाची कटिंग झालेली आहे. तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंटद्वारे विचारू शकता. तर आपण हे पहिल्यांदा कटिंग करून घेऊया. इथे मी साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आपला चॅनल नवीन आहे त्यामुळे, परंतु माझा एकच उद्देश आहे की जास्तीत जास्त माझ्या मैत्रिणींना अगदी साध्या सोप्या पद्धतीने टेलरिंग शिकता यावं आणि अगदी परफेक्ट शिकता यावं म्हणून. पहा, आता हा आपण मागचा भाग काढून घेतलेला आहे. आता आपण पुढचा भाग कटिंग करणार आहोत. त्यासाठी मी या साईडला असं पलटवून घेतलंय अस्तर. आता इथून अर्धा इंच आपण सोडायचं आहे बटन पट्टीसाठी. तर इथे मी पहिल्यांदा मार्किंग करून घेते.
आता अर्धा इंच जिथे आपण मार्किंग केलेलं आहे तिथून आपल्याला पुढे थोडंसं हे पहा अर्धा इंच मार्किंग केले आहे, तिथे बरोबर मी इथे मागचा भाग ठेवलेला आहे. या अर्धा इंचाची जी रेष मारली होती ती पूर्ण खालपर्यंत घेते अशा प्रकारे. आता मागच्या भागाचा आपण मागचा भाग पुढच्या भागासाठी आखून घेतलेला आहे. आता पुढच्या भागामध्ये काय बदल होणार आहे ते आपण बघूया. इथे आपण खालच्या साईडला 2.5 इंच वाढवणार आहोत. आता हे का वाढवणार आहोत ते पण सांगते. इथे आपली योगपट्टी तयार होणार आहे, त्यामुळे आपल्याला हे वाढवून घ्यायचं आहे. मुंड्याचा भाग आपल्याला आखून घ्यायचा राहिला, तो पहिल्यांदा आखून घ्यायचा. आता इथे मागचा मुंडा आपण 1.25 इंचावरती मार्किंग केलेला आहे. पुढच्या मुंड्यासाठी आपण इथे अर्धा इंच मागे घेणार आहोत, म्हणजे 1.25 इंचावरती मार्किंग करायची आहे आणि मुंड्याचा आकार द्यायचा आहे पुढच्या मुंड्याचा. व्यवस्थित असा आकार द्यायचा. पुढचा गळा देखील इथे 2 इंच घेतला आहे मी. गळा रुंदी, गळा उंची 6 तयार पाहिजे आपल्याला, म्हणून इथे मी अर्धा इंच लूजिंग 6.5 घेते. इथे 2.25 इंच इतकंच घेणार आहे मी पुढे गळ्याचा आकार देताना, कारण पुढचा गळा आहे, जास्त डीप होता कामा नये. अशा प्रकारे तुम्हाला पाहिजे तो आकार तुम्ही देऊ शकता. मी इथे गोल गळा तयार करणार आहे. आता आपल्याला टक्स घ्यायचा आहे. इथे टक्स पॉईंट 10 इंचावरती आहे. पॉईंट आपण 10.5 इंचावरती घेतलेला आहे. आता योगपट्टीकडून टक्सची उंची किती असायला पाहिजे ते आपण बघणार आहोत. आपली छाती 34 इंच आहे, त्यामुळे आपण इथे हा टक्स 3.4 इंचावरती घेणार आहोत. इथून हा टक्स तुम्ही सरळ पण घेऊ शकता किंवा जसा शेप आवडत असेल तसं तुम्ही असा क्रॉस पण घेऊ शकता. इथे मी तुम्हाला सरळच दाखवणार आहे. इथून आपल्याला 1.25 इंच इतकं अंतर घ्यायचं आहे
आणि हा टक्स आपल्याला हुक लूप्स पट्टीच्या साईडचा सरळ असा देऊन घ्यायचा आहे. इथून 1.25 इंच, इथून 1.25 इंच आपण सरळ आपल्याला देऊन घ्यायचा आहे. टक्स सरळ रेषा आपण देऊन घेऊया. आता राहिला मुंड्यातला टक्स, तर तो आपल्याला बघायचा आहे. मुंड्याच्या इथे 1/2 इंचावरती आतमध्ये आपल्याला मार्किंग करायचं आहे. आणि आता हे दोन्ही टक्स आपण 1.25 इंच असं अंतर घेतलेलं होतं, परंतु ह्या टक्ससाठी आपण 1.5 इंच इतकं अंतर घेणार आहोत. इथून 1.5 इंचावरती हा टक्स आपल्याला सरळ घ्यायचा आहे, सरळ रेषा देऊन घ्यायची. आता हे तिन्ही टक्स आपले 1.5 इंचाचे असतात, म्हणजे 1/2 इंच. टक्स देताना व्यवस्थित असं आपल्याला माप व्यवस्थित घेऊन टक्स घ्यायचा आहे. 1.5 इंचच घ्यायचा, म्हणजे 1/2 इंच. आता हा टक्स आपल्याला 1.5 इंचाचा घ्यायचा आहे. हे पहा, तरच छान पफ येतो. इकडे 1.5 इंच, इथे 1.5 इंच. आता हे 1.5 इंच आपण कसं ॲडजस्ट करायचं ते सांगते. 1.5 इंच आपल्याला इकडे ॲडजस्ट करायचं आहे बाहेरच्या साईडला. पहिल्यांदा आपण इथे 1/2 इंच लूजिंग घेणार आहोत. त्याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच इतकं आपण अजून वाढवणार आहोत. म्हणजे आपल्याला जो आपण हा टक्स घेतलेला आहे 1.5 इंचाचा, तो आपला ॲडजस्ट होणार आहे. 1 इंच आपण टक्ससाठी माप घेतलेलं होतं, परंतु इथे आपण 1/2 इंच लूजिंग घेतलेलं आहे, ते आणि हे 1.5 इंच असं यामध्ये ॲड होणार आहे. आणि आता ही आपण सरळ रेषा मारून घेऊया. पहिल्यांदा इथे 1/2 इंच लूजिंग आणि हे 1.5 इंच वाढवलेलं. तर हे का वाढवलं हे समजायला पाहिजे, म्हणून डिटेल्समध्ये सांगितलं. आता आपण इथे थोडंसं योगपट्टीला छान असा आकार दिसला पाहिजे, म्हणून इथे मी 1 इंच वरती घेणार आहे. हे पहा, 1 इंचावरती असं मार्किंग करून आपल्याला असा योगपट्टीचा आकार द्यायचा आहे. असं डॉट 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 देऊन घ्यायचं, म्हणजे छान असा आपला आकार तयार होतो. हे पहा असं. ठीक आहे, योगपट्टीचा आकार देऊन झाला. इथून पण आपण थोडंसं 1/2 इंच वरती घेऊन असा छान आकार देऊ शकतो, म्हणजे छान दिसतो ब्लाऊज. आणि फिटिंग बसल्यावरती फिटिंग पण छान दिसते. हे समजलं नसेल तर कमेंटमध्ये विचारा, मी नक्की सांगेन. आता आपण पुढच्या भागाची कटिंग करून घेऊया.
आता इथे आपण पुढचा भाग वाढवून घेतलेला आहे, त्याप्रमाणे आपण कटिंग केलेली आहे. परंतु इथे बघा, एक गोष्ट सांगायची राहिली. ही योगपट्टी आपण इथे पुढपर्यंत वाढवणार आहोत, परंतु कटिंग करताना आपण हा भाग कटिंग करून घेणार आहोत. योगपट्टी आपण कट करून घेऊया. हा जो वाढीव भाग आहे तो मी इथे कट करून घेते, कारण हा टक्स घेतल्यानंतर योगपट्टीला तो आपल्याला वाढीव भागाची काही आवश्यकता नाही. ठीक आहे. आता आपण बाहीची कटिंग बघूया.